यहां बहुत लोगों को पता नहीं होगा, वडनगर जहां मेरा जन्म हुआ, बौद्ध परंपरा से जुड़ी एक पुण्य भूमि रही है। दूसरी ओर भगवान बुद्ध के पिपरहवा अवशेषों के दर्शन हो रहे हैं। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, नरेंद्र मोदी आपल्या सर्वांनाच माहित आहे भारत देशाचे पंतप्रधान, परंतु एकीकडे ते भारत देशामध्ये सांगत असतात की आम्हाला भारत देशाला हिंदू राष्ट्र बनवायचे, परंतु तेच नरेंद्र मोदी जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर भारत एक हिंदू राष्ट्र नसून एक बौद्ध राष्ट्र आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा असं ते दाखवितात। आणि त्याचं झालं असं की गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी म्यानमार या ठिकाणी त्यांची एक प्रचारसभा किंवा त्या ठिकाणी एक त्यांची भेट होती। त्या भेटी दरम्यान त्या ठिकाणी बोलत असताना, भाषण करत असताना त्यांनी थेट भारत देशाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं। तर ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। म्हणून नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी भाषण करत असताना थेट भारत देशाचा उल्लेख जे आहे बौद्ध राष्ट्र म्हणून केला आणि त्याचसोबत त्या ठिकाणी गौतम बुद्ध, भारत देश व त्याचसोबत अशा अनेक गोष्टींवरती त्यांनी बोलले। त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की गौतम बुद्धांची जन्मभूमी म्हणजे भारत देश हा आमचा देश आहे आणि मी त्या देशातून येतो, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य करत त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी जे आहे मी एका बौद्ध राष्ट्राचा पंतप्रधान आहे हे दाखवण्याचं काम केलं। आणि तेव्हापासून त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणालेत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या नवीन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।